बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही आमदार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आणि दोन गट तयार झाले। शरद पवार यांनी अजित पवार यांच्या बंडाला आपलं समर्थन दिलं नाही, त्यामुळे अजित पवार यांच्या गटाकडून वारंवार शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातोय। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अचानक शरद पवार यांची भेट घेतली। या भेटीनंतर अजित पवार तातडीने दिल्लीला रवाना झाले। तिथं अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाली। रवी राणा माध्यमांशी बोलताना म्हणाले की शरद पवार हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत आणि सातत्याने अजित पवार हे शरद पवार यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतात। त्यांनी मोदींसोबत यावं, ज्यामुळे राज्याचं भलं होईल, राज्य सरकार मजबूत होईल, जनतेचं काम होईल। मला वाटतं की पवार साहेबांनी मोठ्या प्रमाणात गोष्टी मान्य केल्या असतील। कुठेतरी पवार साहेबांच्या भेटीत अनेक रहस्य दडलेली आहेत। लगेच अजित पवारांनी अमित शहा यांची भेट घेतली। तिथं राजकीय चर्चा सुद्धा झाली असेल। मोदीजींचं काम बघून नक्कीच पवार साहेब मोदींना पाठिंबा देतील। राज्य सरकारच्या माध्यमातून राज्याचा विकास करण्यासाठी पवार साहेब मोदींना पाठिंबा देतील असं सध्या चित्र आहे, असंही रवी राणा म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात। आपल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी सर्वांना यश मिळो अशी मंगल कामना केली आहे। इतकंच नाही तर दिवाळी हा सण सर्व संकटे विसरून एकत्र येण्याचा सण असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलंय। संकटांचं विस्मरण करून काही दिवस कुटुंबासोबत एकत्र घालवायचे असतात, असा सल्लाही त्यांनी सर्वांना दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थक आमदारांना सोबत घेत अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। तेव्हापासून शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळतोय। पवार कुटुंब प्रत्येक दिवाळीला एकत्र येतात आणि दिवाळी उत्साहात साजरी करतात। यंदा मात्र अजित पवार दिवाळीच्या स्नेहमिलन कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, तशी माहिती त्यांनीच पोस्टच्या माध्यमातून दिली आहे। मात्र त्यांना डेंग्यू झाल्याने आपण सहभागी होणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। आता मात्र त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांनी दिल्ली दौरा देखील केला। त्यामुळं पुन्हा एकदा अजित पवार दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। मराठा आरक्षणासाठी मुदत मिळाली असून सरकार त्या दृष्टीनं पाऊल टाकत आहे। मात्र सद्यस्थिती काही नेत्यांकडून वातावरण गढूळ करण्याचं काम सुरू आहे। सर्वांनीच म्हणजे मंत्रिमंडळातील नेते असोत, इतर पदाधिकारी असोत, यांनी आचारसंहिता पाळण्याची गरज आहे। अशा वक्तव्यामुळे विनाकारण दोन समाजात तेढ निर्माण होते आणि हे महाराष्ट्राला चांगलं नाही, असं सूचक वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। सध्या दिवाळी सणाचा दिवस असल्याने सर्वच मंत्री नेते आपापल्या गावी जात असून दिवाळी सणाचा आनंद घेत आहेत। याच पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील हे आज नाशिक दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। याचबरोबर सध्या मराठा आरक्षणावरून अनेक नेत्यांनी ज्या पद्धतीनं मराठा समाजाचा रोष ओढवून घेतलाय, यावर प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की मराठा आरक्षणासाठी मुदत मिळाली असून सरकारने व्यवस्थित भूमिका स्पष्ट केली आहे। मात्र सद्यस्थिती काही नेते विनाकारण वाद वाढवण्यासारखी वक्तव्य करतायत। यांनी लगाम लावला पाहिजे। त्यांच्या अशा वक्तव्यामुळे विनाकारण मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण निर्माण होतंय, ते राज्याच्या दृष्टीनं योग्य नसल्याचं विखे पाटील म्हणाले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून यंदा प्रसिद्ध गीतकार, पटकथा लेखक जावेद अख्तर आणि सलीम खान यांना आमंत्रित करण्यात आलं होतं। मात्र यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी आक्षेप घेत राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। आशिष शेलार म्हणाले, मुंबईतील एका दीपोत्सवात प्रसिद्ध गीतकार, पटकथा लेखक जावेद अख्तर, सलीम खान यांना बोलावून आपली टिमकी वाजवून घेतली। तुम्हाला मराठी कलाकार दिसले नाहीत का? मराठी कलाकार मोठे नाहीत का? सलीम जावेद मोठे कलाकार असतील नव्हे, ते मोठे कलाकार आहेत, पण आमचे मराठी कलाकारही छोटे नाहीत। म्हणून मराठी कलाकारांच्या उपस्थितीमध्ये भाजप दीपोत्सव म्हणजेच नमोत्सव साजरा करत आहे। मुंबईत दीपोत्सवाच्या धर्तीवर भाजपकडून नमोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात येतोय।
कालच झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर उपस्थित होत्या. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आशिष शेलारांनी राज ठाकरेंना लक्ष्य केलं. आशिष शेलार म्हणाले, जे कार्यक्रम दीपोत्सवाचे होतील ते कुणीही करा, कोणत्याही पक्षाने करा, ते स्वागतार्ह आहे. कलाकार हा कलाकार असतो, त्याला जात, धर्म, भाषा भेद नसते. काल एका दीपोत्सवाचं उद्घाटन सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या उपस्थितीत झालं आणि आज आम्ही उत्तरा केळकर यांच्या उपस्थितीत करतोय. आता मराठीचा प्रश्न कोणी कुणाला करावा हा प्रश्न आहे. सलीम जावेद अर्थात मोठे कलाकार आहेत, पण आमचे मराठी कलाकार छोटे नाहीत. म्हणून मराठी कलाकारांच्या उपस्थितीमध्ये हा दीपोत्सव आणि नमोत्सव झाला पाहिजे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचं आवाहन केलं होतं. आता दिवाळीनिमित्त त्यांनी मराठा समाजाला आणखी एक आवाहन केले. दिवाळीनिमित्त राजकीय नेत्यांकडून फराळाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल. मराठा समाजातील कुणी कार्यकर्ते या कार्यक्रमांना जात असेल तर त्यांनी आधी या नेत्यांना मराठा आरक्षणाबाबत जाब विचारावा असं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय. मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र आता आपली तब्येत ठणठणीत असून 12 नोव्हेंबरला म्हणजे उद्याच आपल्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याचं जरांगे म्हणाले. आज पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले, राजकीय नेते दिवाळीच्या निमित्तानं फराळाचे कार्यक्रम ठेवतात, त्यामुळे या कार्यक्रमांना मराठा समाजातील लोक जात असतील तर त्यांनी या नेत्यांकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडावा. तुम्ही मराठा आरक्षणासाठी आवाज उठवा असं सर्वात आधी या नेत्यांना सांगा. तसंच येणाऱ्या अधिवेशनात प्रत्येक आमदारांनी मराठा आरक्षणासाठी आवाज उठवला पाहिजे असंही या नेत्यांना सांगावं असं मनोज जरांगे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मतदारसंघ असलेल्या ठाण्यात आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे. मात्र त्यापूर्वीच ठाण्यातील वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. ठाणेमधील मुंब्रा येथील शंकर मंदिर परिसरात 22 वर्षापासून असलेली शिवसेनेची मध्यवर्ती शाखा प्रशासनाकडून जमीनदोस्त करण्यात आली आहे. या शाखेला भेट देण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज मुंब्रा इथं येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रा ते ठाणे या भागात मोठ्या प्रमाणात बॅनर्स, होर्डिंग्स लावले होते. मात्र हे सर्व होर्डिंग्स फाडण्यात आले. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या फाडलेल्या होर्डिंगचा व्हिडिओ ट्विट केलाय. जवळपास 90% होर्डिंग्स आता फाडण्यात आलेत असा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. तसंच पोलिसांच्या मदतीशिवाय हे होऊच शकत नाही असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. डेंग्यूची लागण झाल्यामुळे गेले 12 दिवस घरीच विश्रांती करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार तसंच दिल्लीत अमित शहा यांचीही भेट घेतली. त्यावर अजित पवार यांच्या कालच्या भेटीगाठी म्हणजे मोठाच विनोद आहे असा टोला लगावत संजय राऊत यांनी अजितदादांचा खरपूस समाचार घेतला. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, अजित पवार यांनी काल ज्या काही भेटीगाठी घेतल्या तो एक विनोदच आहे. आतापर्यंत आजारी माणसांना भेटण्यासाठी इतर लोक जात असत, मात्र आता आजारी माणसाला कुणी भेटायला जात नाही. काल तर मी प्रथमच पाहिलं की आजारी माणूसच इतरांच्या भेटीगाठी घेण्यासाठी घराबाहेर पडला, तेही थेट दिल्लीत गेला. आजारी माणसाची भेट घेऊन इतरांनी त्यांची विचारपूस करावी, याऐवजी आजारी माणसानेच घराबाहेर पडून इतरांच्या भेटीगाठी घ्याव्यात, ही एक नवीनच परंपरा आता महाराष्ट्रात सुरू झाल्याचं दिसत आहे. नोव्हेंबर 2022 ते ऑक्टोबर 2023 हा प्रत्येक महिना इतिहासातील सर्वात उष्ण महिना ठरलाय. हे 12 महिने जगभरातील पूर्व औद्योगिक पातळीपेक्षा 1.3 अंश सेल्सिअस जास्त उबदार होते. म्हणजेच 1890 ते 1900चे सरासरी तापमान क्लायमेट सेंट्रल नावाच्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेने आपल्या हवामान विशेषता विश्लेषणात ही माहिती दिली आहे. या अभ्यासानुसार जगातील 170 देशाचे सरासरी तापमान वाढलं आहे, ज्यामुळे 780 कोटी लोकांना सरासरीपेक्षा जास्त उष्ण वातावरणात राहावं लागतं. आईसलँडसारख्या भागात वर्षभराचं सरासरी तापमान सामान्यपेक्षा कमी नोंदवलं गेलं. ज्या देशांमध्ये हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम दिसून आला त्या देशांमध्ये भारताचा समावेश करण्यात आला. जगातील तापमानापेक्षा भारतातील तापमान 3 पटीनं वाढलं आहे. वेदर ॲट्रिब्युशन स्टडीनुसार गेल्या 12 महिन्यात जगातील 570 कोटी लोकसंख्येला किमान 30 दिवस सरासरीपेक्षा जास्त तापमानात राहण्यास भाग पाडलं गेलं. भारताच्या 120 कोटी लोकसंख्येला 30 दिवस उच्च तापमानात घालवावे लागले.
पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थान वगळता सर्व राज्यांमध्ये मागील 12 महिने सर्वात उष्ण होते.